नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पटकन होणारा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। बनवायला खूप सोपा आहे, चवीलाही खूप छान लागतो। लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशी झटपट तयार होणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी एक कांदा बारीक आकारामध्ये कट करून घेतलाय, सोबत हिरवी मिरची, टोमॅटो तेही आपल्याला बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर आपण यासोबत कट करून घेणार आहोत। संपूर्ण कट करून झालं की एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो हे आता आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। आता हे एकसारखं मिक्स करून झालं की यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय। इथे मी मोजून 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलंय, ते आपण यामध्ये घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालूयात। मीठ मी अर्धा चमचा वापरलेला आहे। आता हे संपूर्ण एकसारखं मिक्स करून घेऊयात। एकसारखं मिक्स करून झालं की यामध्ये 1 कप ताक घालून घ्यायचंय। हे ताक आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। ताक घातल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। सुरुवातीला 1 कप पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। हे पीठ अजून घट्टसर वाटतंय, यासाठी अजून 1 कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं। 1.5 कप तांदळाच्या पिठासाठी इथे मी 2 कप पाणी आणि 1 कप ताक वापरलेलं आहे। आता यामध्ये गुठळ्या न होता हे पीठ एकसारखं मिक्स करून घेऊयात। एकसारखं हलवत राहायचं। अशा पद्धतीने बघा हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे। आता यावरती चमचाभर तेल घालून घेऊयात। हे तेल या पॅनला पसरवून लावून घेऊयात। आता यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आणि लगेच टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं, जो आपण तवा पॅन वापरतो तो छान असा ग्रीस होतो आणि तेलकट अजिबात होत नाही। आता गॅस मोठा करायचा आणि यावरती तयार केलेलं मिश्रण आहे ते पळीच्या साहाय्याने ओतून घ्यायचं। अशा पद्धतीने छान अशी याला जाळी सुटायला सुरुवात होते। आता वरून आपल्याला थोडंसं खाण्याचं तेल घालून घ्यायचंय। तेलाऐवजी तुम्ही बटर वापरलं तरीही चालेल। तुम्ही पाहू शकता याला छान अशी जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे। खालची बाजू पूर्णपणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। उलटण्याच्या साहाय्याने साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटी मारून अशा पद्धतीने हा कुरकुरीत डोसा भाजून घ्यायचा। अगदी झटपट तयार होतो। तुम्हाला मी अजून एक प्रकार दाखवते। हेच बॅटर आपण पॅन मध्ये पुन्हा घालून घ्यायचं, एकसारखं पसरवून घ्यायचं। आता यावरती आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं, थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा। यामुळे हा डोसा चवीला खूप छान लागतो। वरून थोडंसं तेल घालून घेऊयात। तेल घातल्यानंतर आता ब्रशने एकसारखं पसरवून घेऊयात। याला रंग बघा किती छान दिसायला सुरुवात झालेली आहे। हा डोसाही आपल्याला खालच्या बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर पुन्हा एकदा पलटवून घ्यायचा। कशासोबतही खावा, चवीला अप्रतिम लागतो। जरी तुम्ही असाच नुसता डोसा जरी खाल्ला ना तरी तो चवीला खूप छान लागतो। असा हा आज आपण झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार पाहिलेला आहे। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। कशी झाली ती कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।